या भागातल्या शेतकऱ्याच्या हितासाठी व तसाच महाराष्ट्रामध्ये असणारा प्रत्येक शेतकरी कष्टकरी यांना न्याय मिळावा यासाठी आपल्यातलाच एक शेतकरी मंगेशभाई उपळ्याला बसलेले आहेत। सुरुवातीला या राज्याचा नागरिक म्हणून एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही शेतकऱ्यासाठी लढत आहात, पण तुमचं आरोग्य पण तितकंच महत्वाचं आहे। 8 दिवस झाले असले गरिबांनी तुमच्या उपोषणाची दखल घेतली, सामान्य लोकांनी घेतली। शासनामध्ये असणारे जे सर्व अहंकारी नेते यांनी कदाचित ती दखल घेतली नसली तरी मी आपल्या सर्वांना आणि खास करून मंगेश भाऊंना विनंती करतो, आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार त्यांनी करावा, कुटुंबाचा विचार करावा। हा लढा फक्त आता तुमचा नसून हा शेतकऱ्याचा लढा आहे। गेले काही दिवस आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने तिथे लढत आहोत आणि आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे हा लढा प्रत्येक शेतकऱ्याचा आहे, हा प्रत्येक मजुराचा आहे, प्रत्येक कष्टकऱ्याचा आहे। त्यामुळे सर्वांच्याच वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपल्या आरोग्याकडे बघत असताना आपण हे उपोषण आज मागे घ्यावं आणि हा लढा तसा इथं न संपता हा आता आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी लढावं लागेल। सरकार कशा पद्धतीने वागतंय आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने तिथं बघितलेलं आहे। इलेक्शनच्या आधी दुष्काळ अतिवृष्टीसाठी एक वेगळा GR होता, त्याच्यामध्ये बागायती क्षेत्रासाठी 27,000 रुपये दिले जात होते आणि मग जिरायत बागासाठी 16,000 रुपये। 3 हेक्टर ही मर्यादा लढणारा एक आक्रमक अशा प्रकारचा युवा कार्यकर्ता मंगेशजी साबळे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे। एका सामान्य कुटुंबा मे महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पूर झाला, पावसाचा हाहाकार आला, प्रचंड अतिवृष्टी झाली, सरकारचं दुर्लक्ष आहे, प्रशासन अजूनही पंचनामा करत आहे आणि अशा वेळेला शेतकरी धास्तावलेला आहे, घाबरलेला आहे। तो शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे। अशा वेळेला या असलेल्या शेतकरी बळीराजासाठी ज्या सिल्लोड तालुक्यामध्ये प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारा, समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करणारा एक युवक उभा राहतो आणि त्या युवकाचं नाव आहे मंगेश साबळे। या मंगेश साबळेने नव्हे तर अनेक महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रोश केला। आम्ही सुद्धा नाशिकला भव्य मोर्चा काढला। मे महिन्यापासून कधी पाऊस पडत नाही, मराठवाड्यामध्ये पाऊस तर दुष्काळामुळेची मागणी आपण करतो, परंतु यावेळेला मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडला आणि अशा पावसाच्या वेळेला सर्व पक्ष, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी टाळावर होतोय की काहीतरी निर्णय घ्या, काहीतरी निर्णय घ्या। सत्तेच्या मस्तीमध्ये असलेल्या सरकारला वेळ नाही, योग्य वेळी आम्ही निर्णय जाहीर करू म्हणून सांगताय। काल शुक्रवार ते शनिवारच्या दिवसामध्ये 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। रोज शेतकरी घाबरून आत्महत्या करतोय। हे सरकार खुनी आहे। या सरकारला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज आहे का? 8 दिवस झाला एक सामान्य कार्यकर्ता आंदोलनाला बसल्यानंतर लोकप्रतिनिधी तरी आलेच नाही, पण प्रशासनातला एकही माणूस इथं येत नाही, त्याचा मी जाहीर निषेध करतो। मला कोणीतरी सांगितलं स्वामी आहे, जिल्हाधिकारी आहे, बालाजीला गेले। अरे तुला बालाजी पावेल का? सामान्य माणसं इथं तडफडतायत,
मदतीच्या आधी देवाचा धावा करताय, या मदतीला तुम्ही लक्ष न देता, या ठिकाणी लक्ष न घालता देवदर्शन करताय. परमेश्वर हा शेतकऱ्यामध्ये आहे, परमेश्वर सामान्य जनतेमध्ये आहे. आणि त्या जनतेचा आवाज जर एक कार्यकर्ता उठवतोय, 8 दिवस झाल्यानंतर त्यांच्याकडे साधी विचारपूस करायला एक प्रशासनाचा एक पोलीस नाही, तहसीलदार नाही, प्रांत नाही, जिल्हाधिकारी नाही. जिल्हाधिकारी हा इथला मुख्यमंत्री असतो. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस जबाबदारांची असते. या आमच्या असलेल्या मंगेश साबळेला प्रशासनाचा एकही माणूस उपस्थित राहत नसेल तर जराची लाज वाटली पाहिजे. कदाचित त्यांना वाटत असेल सरकारच्या विरोधामध्ये काम करणारा एखादा गेला तरी त्याचं चालेल, परंतु मी मंगेश साबळेंना सांगेन, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आता लढणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. तुम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, तुमचा जीव हा फार महत्वाचा आहे. आणि ज्यांनी आपल्या वडिलांसाठी 25 टाक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा दानाची वृत्ती ठेवली, त्याच्या तब्येतीकडे बघण्याच्या बाबतीमध्ये जरा सुद्धा यांना वचन नाही. मी जनतेला विनंती करणार आहे, ही लढाई एकट्या मंगेश साबळेची नाही हो, ही लढाई एकट्या शेतकऱ्यांची नाही आहे. सरकार मस्तीत मध्ये आहे, तेवढ्या योग्य वेळी आम्ही दिवाळीला बसा, आता खाली वरच्या बसा आहे खाली बसा. हा सांगतात कृपया विनंती आहे की या ठिकाणी आदरणीय मंगेशभाऊ साबळे यांचं शेतकऱ्यांसाठी जे काही आंदोलन उपोषण सुरू आहे, आज त्याचा 8वा दिवस आहे. आणि कालही आम्ही या ठिकाणी आलो होतो, त्यांची अवस्था पाहिली, परिस्थिती पाहिली. आणि काल त्यांना म्हणलं उद्याच आम्ही या ठिकाणी आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब, तसेच प्रदेशचे सरचिटणीस आमदार युवकांचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांना या ठिकाणी आम्ही घेऊन येतो. आणि काल बोलल्याप्रमाणे आज या राज्याचे आमचे दोन्ही नेते या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या उपोषणासाठी, ज्यांचा आज 18 दिवस आहे, त्यांच्या भेटीसाठी, मंगेश साबळेंच्या भेटीसाठी या ठिकाणी आमचे नेते आले. आपणही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात, याबद्दल मला असं वाटतं की आपल्याला नवीन सांगण्याची गरज नाही. परंतु 8 दिवस झाले या प्रशासनाला जाग येत नाही. आणि या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही काल सविस्तर आपण बोललो, आपले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी दररोज संवाद साधतात. परंतु मला असं वाटतं की आता कुठेतरी काही भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल. परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आणि शेतकऱ्याचा प्रश्न असल्यामुळे प्रथमतः रोहितदादा पवार, शशिकांत शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत. त्यांच्या आमच्या शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी खरं म्हणजे आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी 8 दिवस झाले गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन उपोषणाला बसला, परंतु त्याची कदापि जाणीव या सरकारला येत नाही. हे सरकार झोपेचं सोंग करत आहे. आणि मी कालच बोललो होतो की या ठिकाणी जर त्यांनी आता शिस्तीने ऐकलं तर बरं आहे, जर नाही ऐकलं तर आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, कोणी असेल, यांना घेरावे घालू, त्यांच्या घरापुढे उपोषण करू, कायदेशीर मार्गाने जाऊ. परंतु शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्याची फीस माफ झाली पाहिजे. हे मुद्दे पुढे घेऊन जाऊ. पण वेळ अत्यंत कमी असल्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आदरणीय आमचे युवकाचे नेते आमदार प्रदेशाध्यक्ष रोहितदादा पवार यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी जरा 2 शब्द आलेल्यांना आपल्याला बोलता या ठिकाणी अरे तुम्ही ऐका, थोडी शिस्त पाळा. काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून उपोषणास बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन उपोषण करत असलेल्या मंगेशजी साबळे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. सर्वांना
खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. काही दिवसापासून मंगेशजी या ठिकाणी उपोषणाला बसलेले, प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. या विभागात असलेले एसडीएम साहेब उपविभागीय अधिकारी 5 दिवस त्यांना 100 मीटरवरून इथपर्यंत यायला लागले. कलेक्टर साहेब सुट्टी टाकून त्या ठिकाणी कुठे बाहेर गेले आणि आयुक्त असतील, कमिशनर असतील, सगळ्या मंडळींनी याला अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी केलं. आपण रस्ता